त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगाव्यास सुरुवात केली. जरा थांबा, बारकू या वयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता. शिवा म्हणाला, तो पहा आलाच. ये बारकू ये, माझ्याजवळ बैस. असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले. श्याम सांगू लागला, ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो, मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाट वाहत होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. मुलांनो, इरली म्हणजे ना त्यांचा रेनकोट, जे आपण तांदूळ ऑर्डर करतो ना, राईस. समजा आपण जास्त ऑर्डर केला तर एक असं सॅक येते. ती सॅक म्हणजे त्या सॅकला असं प्रॉपरली फोल्ड करून ना त्याचा रेनकोट बनवायचे, त्याला म्हणतात इरली. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो, परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले. यशवंत म्हणजे त्यांचा छोटा भाऊ. तो 2 दिवस नालगुताने आजारी होता, परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले, पोट फुगू लागले. त्याला पॉटी होईना व लघवीसही होईना. खेड्यात कोठला डॉक्टर, कोठला एनिमा. घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हास शाळेत बोलाविण्यासाठी आला. अण्णा, दादा अशी यशवंत आमची आठवण करीत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी. गावातील काही वैद्य आले होते. पितांबर भाई, कुशाप्पा आले होते. माझा भाऊ गडबडा लोळत होता. पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागत होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे तो गडबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवीत. त्याचे वय 6 वर्षांचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हकलली. शेळीने तोंड घालून डाळ उडवली. ती तो सारखी करीत होता, गोळा करून ठेवीत होता. इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा, आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटते. बराच की रे आहेस. नाही गा आजी, मी नव्हतो खात, उगीच आपला माझ्यावर आळ. रडकुंडीला येऊन यशवंत म्हणाला, घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती. खोलीत पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला. तो आईही त्याला रागे भरली. डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून. आई, मी देवाशपथ नाही हो खाल्ली डाळ. का सारी जण मला बोलता, असे म्हणत यशवंत बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला. आदल्या दिवशीचा तो प्रकार. परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्याच्या मनास ते लागले? यशवंत वाचणार नाही असे वाटले. 9च्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. आई, मला ठेवा. तो क्षीण आवाजात म्हणाला. माझ्याजवळच आहेस बाळ तू. आई म्हणाली. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आई, माझे डोके खाली ठेव हो, तुझी मांडी दुखेल, तुझे सांधे दुखतात, यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिवरले. नाही हो बाळ, दुखत सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढं आईचं दुखणं टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत, तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील. आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई, तू आपली माझ्याजवळ बस म्हणजे पुरे. तू जवळ असलीस म्हणजे झाले. यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रू सिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हास सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला.
लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्मांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हास सांगत. आम्हालाही ते खरे वाटे. आज यशवंत नाही व आईही नाही, परंतु त्या मरणप्रसंगीचे खरे उभयंताचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखांची सर मला नाही. मी पामर किडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलांस जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे. अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्वसुकृतच लागते. बहुता सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी. सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते, त्याप्रमाणे थोर माता पितरे, थोर भावंडे मिळावयासही पुण्याई लागते. परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती. तर मुलांनो, कशी वाटली ही आजची गोष्ट हे अभिप्राय देऊन नक्की कळवा. आणि या गोष्टीतनं मला वाटतं तुमच्या एजला तुम्ही हे मात्र नक्की घ्यावं की जेव्हा आई, आजी किंवा घरातली मोठी माणसं तुम्हाला सांगत असतात की हे खाऊ नका किंवा जास्त खाऊ नका, त्याच्याने पोटाला त्रास होईल, त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्यांचं थोडंसं ऐकून घ्या आणि हेल्दी फूड खा आणि प्रमाणात खा. 80%च तुमचं पोट भरेल या प्रकारे तुम्ही खा. म्हणजे उरलेली 20% जागा ही त्याच्या पचनासाठी उपलब्ध असेल. घरात कधी पाहिलं आहे का तुम्ही, मम्मी जेव्हा मिक्सर लावते तेव्हा ते मिक्सरचं भांडं पूर्ण भरते का? नाही ना. मग विचारा एकदा मम्मीला पूर्ण का नाही भरत. तेव्हा ती तुम्हाला सांगेल की मिक्सर फिरत असताना ते अन्न किंवा जे काही फूड आयटम त्या मिक्सरच्या भांड्यात टाकतो ते वरती येतं. त्याला वर येण्यासाठी थोडी जागा हवी. आणि जर आपण ते फुल भरलं 100% तर ते फिरतच नाही. म्हणून आपण खाताना सुद्धा पोट 80% भरेल एवढंच खावं. म्हणजे पोटात जे मिक्सर आहे ना, ज्याच्याने आपल्याला डायजेशन होतं, ते मिक्सर फिरण्यासाठी आणि ते फिरत असताना फूड वर खाली होण्यासाठी पोटामध्ये जागा शिल्लक राहील. तर पटलं ना मुलांनो. मग काय करायचं ठरवलं? हेल्दी फूड खायचं आणि 80%च खायचं. आणि जेव्हा मम्मी पप्पा सांगतात की हे खाऊ नको, याच्याने तुझं पोट दुखेल, ते तेव्हा नाही खायचं. चला तर मग बाय बाय अँड गुड नाईट.